नमस्कार. आपल्या आयुष्यात असा एक तरी व्यक्ती असतो ज्याने आपल्याला आयुष्य जगायला शिकवलं. चुकलो तेव्हा योग्य मार्ग दाखवला, पडलो तेव्हा पुन्हा उभं राहण्याचं बळ दिलं आणि जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास राहिला नाही तेव्हा आपल्यावर विश्वास ठेवला. तोच आपला गुरु. गुरु म्हणजे हातात पुस्तक घेऊन शिकवणारी व्यक्ती नाही. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक. आपल्या आयुष्यातील पहिले गुरु कोण असतात? ते असतात आपले आई वडील. आपण चालायला शिकण्याआधी त्यांनी आपला हात धरला, बोलायला शिकण्याआधी त्यांनी आपले शब्द समजून घेतले आणि जगण्याआधी त्यांनी आपल्याला जगण्याचे संस्कार दिले. आईने आपल्याला प्रेम, माया आणि माणुसकी शिकवली, तर वडिलांनी कष्ट, जबाबदारी आणि संघर्षातून पुढे जाण्याची शिकवण दिली. त्यांनी शिकवलेला प्रत्येक छोटासा धडा आपल्या आयुष्याचा मोठा आधार बनतो. म्हणूनच आपल्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजेच आपले आई वडील. यानंतर आपल्या आयुष्यात येतात आपले शिक्षक. शिक्षक आपल्याला फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाही, ते आपल्याला विचार करायला शिकवतात. काय बरोबर आणि काय चूक, अपयश आलं तर पुन्हा प्रयत्न कसा करायचा आणि आपल्या स्वप्नांसाठी मेहनत कशी करायची हे शिकवणारा प्रत्येक शिक्षक आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा गुरु असतो. कधी कधी शिक्षकांनी वर्गात सांगितलेलं एक वाक्य वर्षानुवर्ष आपल्या मनात राहून जातं आणि कदाचित तेच एक वाक्य आपल्या आयुष्याला नवी दिशा देतं. एक छोटासा सल्ला, एक मोठा बदल. कधी कधी गुरु आपल्याला मोठमोठे धडे देत नाहीत. एखाद्या व्यक्तीने दिलेला एक छोटासा सल्ला म्हणजेच हार मानू नकोस, स्वतःवर विश्वास ठेव किंवा चूक झाली तर पुन्हा प्रयत्न कर, ही छोटीशी वाक्य देखील एखाद्याच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलू शकतात. म्हणूनच गुरु हा नेहमी शिक्षकच असतो असं नाही. कधी तो आई असतो, कधी वडील असतात, कधी शिक्षक असतात, कधी एखादा मित्र असतो, तर कधी आयुष्यात भेटलेली एखादी अनोळखी व्यक्तीही आपल्याला एक मोठा धडा शिकवून जाते. ज्याच्याकडून आपण काहीतरी चांगलं शिकलो, ज्याने आपल्याला योग्य मार्ग दाखवला, तो प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील गुरुच असतो. आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या आयुष्यातील त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून नमन करूया, ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्या चुका समजून घेतल्या, ज्यांनी अडचणींच्या काळात आपला हात धरला आणि ज्यांनी आपल्याला स्वतःपेक्षा चांगलं बनण्याची प्रेरणा दिली. कारण गुरु आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देतात, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला स्वतःच्या प्रकाशाची ओळख करून देतात. माझ्या आयुष्यात मला योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना मनापासून नमन. आपल्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना देखील गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे गुरु कोण आहेत? कमेंट करून नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.